जुन्नर तालुक्यातल्या या काळवाडी गावामध्ये काल सकाळी 10:30 वाजता या ठिकाणी गावची बैठक सुरू असताना या ठिकाणी पोषण आहाराचा हा टेम्पो आला आणि या टेम्पो आल्याच्यानंतर गावकऱ्यांनी सहज म्हणून चौकशी केली आणि काही नमुने गावकऱ्यांनी घेतले हळद पावडरचे आणि मिरची पावडरचे आणि आपले घरगुती जी काही हळद आणि मिरची पावडर ती आणली, ती दोन्ही चेक करून पाहिली पाण्यात टाकून, तर बराच असा डिफरन्स सापडला. आणि जे काही कट्टे तांदळाचे खाली करण्यात आले त्याच्यामध्ये वजनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर तफावत होती. त्यामुळं गावकऱ्यांनी हा टेम्पो या ठिकाणीच थांबवून धरला. जोपर्यंत एफ-डी-एचे अधिकारी या ठिकाणी येत नाही, याच्या मालाची सॅम्पल घेत नाहीत, तोपर्यंत हा टेम्पो आम्ही जाऊन देणार नाही, अशी भूमिका सरपंच आणि गावकऱ्यांनी या ठिकाणी घेतली होती. त्यानंतर इथं जो टेम्पो मालक आहे, तो देखील या ठिकाणी आला. त्यांच्यामध्ये आणि सरपंचांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. सरपंच म्हणाले, "कोणतीही परिस्थिती येऊ द्या, मी इथून टेम्पो हालून देणार नाही, जोपर्यंत एफ-डी-एचे अधिकारी या ठिकाणी सॅम्पल घेत नाही." तर तुम्ही पाहताय का ह्या टेम्पोच्या पुढील चाकातली हवा काढून टाकण्यात आलेली आहे, असं दिसतंय आणि रात्री मोठ्या प्रमाणावर काहीतरी हे झालंय. सरपंचांना दबाव विविध लोकप्रतिनिधी तसेच पोलिसांकडून आणण्यात आलेलं आहे. त्या गाडी सोडून द्या, अशा पद्धतीचा त्यांना दबाव आणण्यात आला होता. परंतु त्यांनी काल एक स्टेटस ठेवला होता का माझ्यावर अनेक मोठा दबाव येत आहे. जर गाडी नेली, तर मी माझं कुटुंबासह सामूहिक आत्मदहन करील. आणि आता पाहतोय की आता आज दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी एफ-डी-चे अधिकारी वगैरे आलेली आहे आणि गावची एक बैठक या चिंचेच्या झाडाखाली या ठिकाणी जमलेली आहे. आणि आता सरपंच म्हणतायत की आमचं याचं जे काय आहे, याचे सॅम्पल तुम्ही घ्या आणि आम्हाला देखील काही सॅम्पल द्या, जेणेकरून आम्ही देखील त्याची खाजगी लॅबमध्ये तपासणी करू. गावकरी देखील आहेत या ठिकाणी आणि मला वाटतं पुरवठादार या ठिकाणी येत आहेत. तर हे सगळे अधिकारी खुर्चीवर बसलेले आहेत आणि सरपंच या ठिकाणी खाली बसले. सरपंच बोलू शकतो का आता मी? येऊ का? ओके. काल खूपच जवळपास रात्री उशिरापर्यंत बऱ्याच घडामोडी घडल्या. हो. तुम्ही साधारण इथून 9:00-9:30ला गेले. त्यानंतर आमची सगळी जी तरुण मंडळी होती, ज्येष्ठ मंडळी होती, महिला पण, जोपर्यंत एफ-डी-एचे अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत या गाडीच्या मागे बसून राहायचं असं ठरलं. सगळेजण जेवण करून आले. त्यानंतर मला बरं नसल्यामुळं मी घरी गेलो होतो. आमचे उपसरपंच असतील किंवा आमची जी तरुण मंडळी असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील आमचे, ते सर्व या ठिकाणी बसून होते. आणि अक्षरशः संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सकाळी 5 वाजेपर्यंत, पहाटे 5 वाजेपर्यंत सगळेजण या ठिकाणी आवर्जून थांबले होते. आणि रात्री 12:30ला मला फोन आला, आळेफाटा पोलीस स्टेशनचा, का तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करतोय गाडी अडवल्याबद्दल. तुम्ही काळवाडीत या किंवा कुठे असेल तिथं या, आम्ही गाडी घेऊन जायला येतोय. ठीक आहे साहेब, म्हटलं तुम्ही या. आम्ही गाडी काही घेऊन जाऊ देणार नाही. तुमच्याकडं गुन्हा दाखल करा. त्याची एक प्रत एफ-आय-आर कॉपीची आम्हाला द्या. काय त्याच्यावर दाखल केलं हे आम्हाला पाहू द्या आणि 100% तुम्ही तुमची कारवाई करा. इथं आल्यानंतर त्यांनी त्यांचे पी-आय जाधव साहेब आहेत, त्यांना फोन लावून दिला. पण आम्हाला त्यांच्या गोष्टी अमान्य आहेत. जे ते सांगत होते, ते बोलायचे तुम्हाला हा अधिकार नाही, तो अधिकार नाही. मग आम्हाला एक कळत नाही, ज्याप्रमाणे ते ज्या शासकीय पदावर बसलेत, आम्ही एक स्थानिक स्वराज्य संस्था चालवतो ना, आम्हालाही आता सध्या शासकीयच पद आहे. मग आम्हाला कोणत्या प्रकारचे अधिकार आहेत, हे आम्हाला पण माहिती आहेत. आमची एवढीच पोलीस प्रशासनाला विनंती आहे, इथं कोणताच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास 100% आम्ही जबाबदार राहू. पण ज्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण झाला नाही, त्या ठिकाणी त्यांनी हस्तक्षेप करायची पहिली गोष्ट काहीच कारण नव्हती. आमची पोलीस प्रशासनाला अजूनही सहकार्य करायची विनंती आहे. आमचं एवढीच विनंती होती, सकाळी 9-9:30 पर्यंत एफ-डी-एचे अधिकारी जे सावंत साहेब आहेत, त्यांच्याबरोबर काल माझं बोलणं झालेलं. सकाळी परत फोन झाला. ते म्हटले, "आम्ही वेळेत यायला तयार आहे, काहीच अडचण नाही. तोपर्यंत थांबून राहा." ही आपली चर्चा झाली होती. तुम्हीही चट्टे साहेबांना ऑन कॅमेरा फोन केला होता. त्यानंतर त्या पोलीस प्रशासनाचं म्हणणं आलं, की त्यांनासुद्धा काहीच अधिकार नाही गाडी थांबवून ठेवण्याचा. ती गाडी पोलीस स्टेशनलाच आणली गेली पाहिजे. मग आम्हाला एक कळत नाही, हा अट्टहास कशासाठी चाललाय? पोलीस स्टेशनलाच का? आमच्या गावात 16 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सक्षम आहे आमचं गाव त्या ठिकाणी आणि आम्ही 50 जण बसलेला असल्याने त्या गाडीच्या एकाही मालाला हात लागलेला नाही. आमची एवढीच त्यांना विनंती होती, तुम्हाला जर गाडी न्यायची ना, एकतर चट्टे साहेबांनी आम्हाला सांगावं, की काही अडचण नाही पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन. दुसरी एक अट होती, त्या ठिकाणी गाडीचा पंचनामा व्हावा. त्या पंचनाम्यावर जो काही पंचायत समितीचा जो अधिकारी आहे,
त्याची स्वाक्षरी असावी, तो तिथं उपस्थित असावा पंचनामा होताना आणि मगच गाडी घेऊन जाण्यात यावी, ही आमची विनंती होती. पण त्यांनी दोन्ही विनंत्या अमान्य केल्या. नंतर त्यांना काय झालं माहीत नाही. 3 वाजता ते त्यांच्या पद्धतीने ते निघून गेले. आम्ही पहाटे 5 पर्यंत त्यांचा वेट केला. सकाळी आम्ही साहेबांनाही कॉल केला, तुम्हालाही केला. रायचंद शिंदे साहेब इथे आहेत. त्यांनाही फोन केला होता. का ही सगळी आज एकत्रित आपण ऑन कॅमेरा त्या सगळ्या गोष्टी करूयात. तो पुरवठादार आहे. तो अजूनही पोलीस स्टेशनच्या तिथंच घुटमळतोय. मग आम्हालाही कळत नाही, तुमची जर चूकच नाही, तर पोलीस स्टेशनला जायचीच काय कारण आहे ना? हा सूर्य हा चंद्र होऊन दे ना. आणि आत्ताच पोटे साहेबांनी, इथं पंचायत समितीचे आमचे सदस्य आहेत पोटे, जयसिंग पोटे साहेब, त्यांनी आत्ताच आम्हाला दाखवलं की आमचाही ठराव झालेला आहे की निकृष्ट, त्यांनाही मान्य आहे ना, मग याचा अर्थ तिथं ठराव झाला आहे, आहार येतोय, त्याच्यात सुधारणा व्हावी. म्हणजे त्यांनी सुद्धा मागच्या महिन्याच्या मीटिंगला ते पत्र घेऊन संबंधित विभागाला ते पण कळवलेलं आहे. त्यामुळं आमची एकच मागणी आहे, जे काय खरं आहे ते जनतेसमोर येऊ द्या आणि जो पोषण आहार आहे तो व्यवस्थित यावा. इथून मागं जे काही झालं त्यांच्यावर कारवाई व्हावी. आत्ता जो खराब माल आहे तो सील करण्यात यावा. आणि रात्री आमची दुसरी एक मागणी होती, हे कोण जे आहे गडगे, ते म्हणतायत ही गाडी माझी आहे, माझी आहे. ही गाडी तर डुंबरेंच्या नावावर दाखवती. मी कालही तुम्हाला त्याच्यात म्हटलं, डुंबरेंच्या नावावर दाखवते, तर मग ते म्हणतायत मी त्यांच्याकडून गाडी घेतली. मग याच्यात भाडे करार असेल ना साहेब? ज्या ठिकाणी जिल्हा परिषदनी यांना सप्लायचं टेंडर दिलंय किंवा त्या कंपनीने दिलंय, त्या ॲग्रीमेंटवर त्या गाडीचा नंबर असतो. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी ती कागदपत्र आम्हाला किंवा एफडीएच्या अधिकाऱ्यांना आता दाखवावीत. त्यांचं जे काही लायसन आहे प्रोव्हाइड करायचं, त्यांचे जे टेस्ट रिपोर्ट आलेत, ज्यावेळेस एखादी बॅच तयार होते एखाद्या प्रोडक्टची, त्यावेळेस त्याच्यावर तो बॅच नंबर असतो. ठीक आहे. आता गाडीचं फिटनेस नाही ते सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे किंवा गाडीचा अजून फिटनेस व्हायचंय किंवा ते सर्टिफिकेट मिळायचे तरी पण गाडी धावत होती. मला सांगा, आता अधिकारी आलेले एफडीएचे का थांबले तिथं? पुरवठादार जो येत होता त्यासाठी त्यांची वाट पाहत होते. तो साहेबांचं असं म्हणणं आहे, एफडीएच्या साहेबांचं, की तो आल्यानंतरच आपण ते सगळं खोलू शकतो आणि आपण ते सॅम्पल घेऊ शकतो. त्यामुळं आपण एक 5 मिनिटं त्यांचा वेट करत होतो. ते आलेत आता. कुठे आहेत? ते आहेत का? ते गडगेंच्या पाठीमागे ते आहेत का? नाही नाही, प्रॉडक्टचे ओनर ओनर नाही, जे सप्लाय करतात त्यांना त्यांनी बोलवलेलं आहे. सप्लायची टीमचे ते आहे, एनडीएची टीम आणि ते. काल काय म्हणजे तुम्हाला काय, तुम्ही एक स्टेटस टाकला का मी आत्महत्या करणार आहे वगैरे? हां, पर्यायच नाही साहेब. ज्या ठिकाणी ही जी बातमी तुमच्यामार्फत जी काही चॅनेलवर पडली, त्याच्यानंतर असंख्य फोन यायला सुरुवात झाली. ती गाडी सोडून द्या, हे करू, ते करू. ही पद्धत नाही बोलायची. माझं एक म्हणणं आहे बाकीच्या गावातल्या लोकांना, हा आमच्या गावातला प्रश्न आहे. आम्ही जुन्नर तालुक्याचा विषय घेऊन एफडीएच्या अधिकाऱ्यांसमोर गेलेलो नाही. आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून आम्हाला जो खराब माल आलाय, आम्हाला असं वाटतंय, तो आम्हीच त्याची चौकशी व्हायच्या दृष्टीने आम्ही हे करतोय. मग त्याच्यात जर चुकीचं काही नसेल, तर बाकीच्या गावच्या लोकांनी आमच्या गावात लक्ष द्यायची काही कारण नाही आणि आम्हाला धमकावण्याची काही कारण नाही. ह्या गावात या बघू, त्या गावात या बघू, काही कारण नाही. आणि कोणत्याच पुढाऱ्यांनी असं करू नये. आमचं गाव चालवायला आमच्यात जरी विरोधक असली, तरी आम्ही एकत्र येऊन गाव चालवायला सक्षम आहे. एवढाच मला या माध्यमातून संदेश त्यांना द्यायचा आहे. त्यामुळं ते स्टेटस ठेवलेलं, अक्षरशः मला फोन स्विच ऑफ करावा लागला, की एवढ्या प्रमाणात फोन येत होते. दुपारी तर पोलीस म्हणाले की ठीक आहे, तुम्ही निवेदन केलं व्यवस्थित, पोलीस पण निघून गेले, उपनिरीक्षक स्वतः होते. नंतर काय पोलिसांना आठवलं असं? काही सांगता नाही यायचं साहेब. 12:30 वाजता ज्यावेळेस फोन आला, त्यावेळेस मी इथं आलो. आमचे उपसरपंच आणि आधीपासूनच ते सगळेजण बसलेले. तर ते 1.5 तास झाला तरी सगळे वाद घालत होते, हे सगळ्या गोष्टी करत होते. पण शेवटी त्यांनाही त्यांच्या वरिष्ठांचे कोणाचे तरी आदेश असतील, त्यामुळे ते आले असतील. आम्हाला त्यांच्याबाबत काय म्हणणं नाही. त्यांना कायदा सुव्यवस्था राखायची आहे, ठीक आहे, ते त्यांच्या ठिकाणी योग्य असतील. पण आम्हाला दमबाजी करून त्याचा काही उपयोग होणार नाही. आम्ही लोकांसाठी लढतोय, आमच्या काळवाडीकरांसाठी लढतोय. आमचा एवढाच मुद्दा आहे आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर यावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. याच्यात जर काही चूक नसेल, तर आमचं काहीही एक म्हणणं नाही. आम्हाला काही विषय वाढवायचा नाही. पण जर याच्यात कोणत्याही प्रकारचं जर चुकीचं काहीतरी होत असेल, तर त्यावर शासनाने 100% कार्यवाही करावी. यांची गोडाऊन सील करावीत. मी आत्ताच एफडीएच्या अधिकाऱ्यांना म्हटलं, की ज्या ठिकाणी तुम्ही सॅम्पल घेणार आहेत, त्या ठिकाणी डमी सॅम्पल आम्हाला मिळावं. पण ते म्हटले आम्हाला काही ते डमी सॅम्पल देता येत नाही. ठीक आहे,
मग मी पंचायत समितीचे हे जे धोंडगे साहेब जे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे तो चार्ज आहे, हे समोर बसले ते. तर त्यांना विनंती केली. त्यांनी ती विनंती सर्वानुमते मान्य केली, की मी तुम्हाला पत्र देतो. आमची ही ऑन कॅमेरा घेतलेल्या सॅम्पलला कोणत्याही प्रकारची हरकत नाही. तुम्ही प्रायव्हेट लॅबमधून, शासकीय लॅबमधून त्याची टेस्टिंग करून घेऊ शकता. ते आम्हाला पत्र पंचायत समितीत त्यांच्या स्वाक्षरीचं द्यायला तयार आहेत. आमची काहीच हरकत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, आमचा FDAवर विश्वास नाही असा काही आमचा प्रकार नाही. पण जर उद्या त्यांचा रिपोर्ट वेगळा आला आणि आमचा रिपोर्ट वेगळा आला, आम्ही आधी त्यांचा रिपोर्ट घेणार आहे, मग आमचा रिपोर्ट आहे. त्या ठिकाणी आपण भेटणारच आहे. पण त्या ठिकाणी आम्हाला त्याची परवानगी मिळावी एवढीच पंचायत समितीला विनंती आहे आमची. बरं, आता कोण कोण FDAचे अधिकारी आले? या ठिकाणी सावंत साहेब आलेत, मॅडम आहेत, हे साहेब आहेत, हे धोंडगे साहेब आहेत ज्यांच्याकडे तो चार्ज आहे, आणि आमचे पंचायत समिती सदस्य आहेत पोटे साहेब. ठीक आहे, आलेत आता ते पुरवठादार. काय करायचं?